पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सिटी सेंटरचं काम सुरू झालं। त्यांच्याकडे तुमच्या परवानगीच्या स्वाक्षरीचं कागद आहे मॅडम। तुझं घर पण असंच उद्ध्वस्त होईल। माझा श्राप आहे तुला। तू पण रस्त्यावर येशील। माझा तळतळाट लागून तुला। संपलं सगळं संपलं रे। हे अगं अर्जुन लय मोठी चूक झाली रे। लय मोठी चूक झाली माझ्याकडनं। माझा एकच आई बोलत गेलो खरंच तर आलं अर्जुन। मी काय करू आता? मी ना कलेक्टर व्हायलाच नव्हतं पाहिजे। मला नाही जमत हे सगळं। मला करत नाही जमत अर्जुन। मी अशी कशी शांत सांग की? अरे आपलं गाव पुनर्वसित आहे। बापूंचं घर जमीन सगळं गेलं। त्याला नंतर काही मिळालं नाही। अजूनही किती घालत होते ते कलेक्टर ऑफिसला घालत होते ना, माहिती आहे ना तुला? अरे पण कलेक्टर त्यांचा मुद्दा समजून घेतला नाही कधी। जेव्हा ठरलं मी कलेक्टर होणार आहे तेव्हा त्यांनी एकच गोष्ट सांगितली होती, आपण काही झालं ना तरी गोरगरिबांना समजून घे, त्यांच्या अडचणी समजून घे, त्याची जाणीव असू द्या। नेमकी मी तीच चूक केली। मला कळतच नाही मी अशी कशी साईन केली तिथे। असं कसं सुटलं नाही तेव्हा सगळं वाचत असते की मी हरली अर्जुन। मी खरंच हरली। गप 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 गप। अरे मला हे कळत नाहीये। मी सतत सगळं वाचते ना, मग ती फाईल कशी सुटली माझ्याकडनं? ही चूक कशी झाली माझ्याकडनं? बस 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 तू इथं अगं तू लय विचार करते आपे। एवढा विचार करू नको, मग तरी लय असून त्रास होईल का नाही? अर्जुन शांतपासून विचार केला ना अजून त्रास होतोय मला। त्या लोकांचा चेहरा डोळ्यासमोरनं जात नाही। मला लय कस तरी होतंय आतनं। ते झालं ना। अरे पण मग हे सगळं भरून कसं काढू? कुठून भरून काढू मी? मला लाज वाटायला लागली स्वतःची। तू परत 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 तेच बोलतेस। नको नको कोसू स्वतःला। आणि मला एक सांग, जे काय झाले ना त्याची तुला जाणीव तरी आहे कमीत कमी? दुसरा कोण असताना पहिल्या दिवशी सही करून मोकळा झालास आणि एवढं संपलंय का? संपलंय का? अगं तू लय काय काय करणार आहेस त्या लोकांसाठी। म्हणून आधी स्वतःला माफ कर अर्जुन। पण मला एक सांग ना, मला एक सांग, तू मुद्दाम केलंय सगळे? एखाद्याला त्रास द्यायचा, मुद्दाम वाईट वागायचं, त्याच्याशी त्याचं वाटोळ करायचं, असा स्वभाव आहे का तुझा? नाही तुझा स्वभाव तसा। म्हणून म्हणतोय स्वतःला माफ कर। माफ कर स्वतःला। आणि बघ ए खाचायचं नाही एवढ्या तेवढ्यानी, अजिबात खाचायचं नाही। लय लांबचा पल्ला गाठायचा आपल्याला, लय लांबचा। येतो अर्जुन चहा घ्यायला बाहेर ये रे। आलो। ये काय नाश्त्याला शिरा? शिरा तुमचा फेवरेट चहा। वहिनी थँक्यू। दिसे ना कुठं? अहो मामाजी तिचं डोकं दुखते जरा म्हणून ती पडलीये। वा शिरा मस्त झाला या ठिकाणी। काय ग अपर्णा, अजून काहीच आवरलं नाही? जायचं नाही का आज ऑफिसला? नाही नाही जाईल ना, कामाला जाईल ती। आता गो बया इथं तर मस्त चहा नाश्ता बिष्टा चाललाय। आम्हाला बी द्या जरा नाश्त्याला। बस बस रुक्मिणी, मी घेऊन आले। वहिनी तू बाहेर आलीस, खरंच खूप बरं वाटलं बघ। आली नाही, घेऊन आले बळबळ तिला। तुम्हाला काय पडलं नाही ना तिचं? नाहीतरी मावशी तिला विचारलं होतं, ती म्हणली आता आणून द्या। बोलणं झालंय सगळ्यांचं। तुम्ही फक्त बोलत असता, करत तर काय जाऊ नका। किती दिवस झालं सरकारांना शोधताय ते? हा नुसतं बोलायचं काम तुम्ही करता मावशी। सरकारांचा शोध व्यवस्थित चालू आहे, सापडतील लवकर ते। काका काय रसूजा? तुला काहीतरी द्यायचंय मला। काय? हे आपल्या शेत जमिनीची कागदपत्र। जमीन तुझ्या नावावर केली मी। काय?
हा, खरं तर ह्यावर तुझा हक्क होता. आता फक्त कागदोपत्री केलाय मी. नाही. अरे या गोष्टी दादानं केल्या पाहिजेत, आपण नाही. अहो कदम, तू थांब अर्जा, हे नकोय मला. विना काका, सरकार असते तर त्यांनीही हेच केलं असतं. अय मास्तर, तुला कळतं का त्यातलं काय? नाही ना, मग बोलू नकोस. हा रुक्मिणी, तुला मान्य आहे का ग आता हे? अगं वहिनी, त्या शेत जमिनीकडे हंबीर दादा कधी फिरकला पण नाही ग, कारण विना दादा सगळं बघायचं की ग तिकडचं. अगं पर तायडे, विना दादा तू काहीच बोलू नकोस. अरे जसं मला कळतंय ना तसं तूच त्या शेतीत राबत आलेला बघितलंय बघ. झालं केली बघ आता सुजन जमीन त्यांच्या नावावर. आता बस बोलत त्यावेळी बोल 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 म्हणते. काय करायचं ती करा, फक्त सरकारानं या घरात परत आणा. मला दुसरं काय पडलेलं नाही. थांबा, मी आहे ना इथं. काका घे बघू. कदम क्या ह्या दादा पाहिजे होतं रे इथं. कदम आओ. बाबा, अहो तुम्हीच म्हणता ना जमिनीला माणूस कळतो, मालक नाही. हा पे, हाव मग आज त्या जमिनीला माणूस मिळालाय, तो पण कायमचा. कदम, माझ्यासाठी लय आनंदाचा दिवस आहे आज. आणि आज आपण तिथे एक छोटीशी पूजा ठेवली मस्तपैकी. एकदम माझ्या मनातलं बोललास बघ अर्जुन. मी आता तुला हेच म्हणणार होतो. होय, आपण सगळेजण जाऊयात तिकडे. सवाल आहे का? सगळ्यांनी जायचं आणि सगळ्यांनी तिकडे जेवण पण करायचं. होय. अरे कशाला? कदम, आजचा दिवस लय मोठा आणि लय आनंदाचा आहे. सगळ्यांनी जायचं म्हणजे जायचंच. मी पण शिर्केंना फोन करून सांगते, मी आले. हो, आम्ही सगळं आवरतो. चल रुपाली. आम्ही यायलाच पाहिजे का? नाही, मी जाणार आहे काकींना घेऊन. तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर आपल्या घरात बसा टीव्ही बघत. हा रुक्मिणी, चल चल आपण आवरू. काय आहे तिकडे जाणं माझं लय महत्वाचं आहे बघ. चल आपण दोघे आवरू. उठ आपण जाऊ. चल आवरू. ये. विना काका, अरे तुझा हक्क होता आणि तुला तो मिळाला. नको लय विचार करू. जे झाले ते चांगलंच झालंय बघ. चल अर्जुन, मी आलोच आवरून. हो दादा. कदम, अर्जा, अरे काय रे, मला नकोय मालक बिलक. कदम, ही जमीन तुमच्याकडे असली ना तरच ती टिकून राहणार आहे. मी माझ्या काळ्या आईला काय बी होऊ देणार नाही. पर हा बस, मग त्यासाठीच झालंय सगळं असं समजा. अरे पर दादा, कदम, हे बघा, सरकार गेलेत त्यांच्या मर्जीने, येतील बी त्यांच्या मर्जीने. म्हणजे ते पाहिजे होते आत्ता येतं असं मला बी वाटतंय, पण तुमच्यासाठी महत्वाचा दिवस आहे आजचा. त्यामुळं तुम्ही जास्त लक्ष देऊ नका इकडं तिकडं. होय रे अर्जुन, आपल्याला काय झालंय पण? अहो काय असं विशेष काय नाही, कामाच्या ठिकाणी काहीतरी बिनसलं असेल. राजा, माझी पोरगी बी खुश असाय पाहिजे बरं का, तरच मी खुश असेल. हो कदम, आपली खुश राहील, तुम्ही काळजीच करू नका. बरं या लवकर आवरून चला, निघायचं आपल्याला. चला. कदम, तुमच्या आनंदासाठी आप्पीला नाराज करायला लागलं, मला खोटं वागायला लागलं. पण मला माहिती आहे नियती करेल सगळं नीट.
नमस्कार नमस्कार. हा या या बापू. या 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 नमस्कार. विनायकराव मस्त बर का, भारी वाटलं ऐकून. हो तुम्ही म्हणला होता का नाही मला की मातीला मालक नाही कळत माणूस कळतो. आज या मातीला माणूस मिळालाय. आपी बी हेच म्हणाली बघा. खरंच लय भारी झालंय बघा. अर्जानं केलं समज. हा अहो पक्का बायकोचा बैल आहे त्यो. तीच म्हणली असल वाटणी पाहिजे म्हणून. रुक्मिणी तू बी जरा जपून बर का. नाही म्हणजे आता शेताची वाटणी केली, उद्या घराची वाटणी बी मागतील ही दोघ जण. मावशी आजच्या चांगल्या दिवशी जर चांगलं बोलायचं नसेल ना तर तोंड उघडूच नका ना. बापू नमस्ते. कधी आला? काय आता चालू. अर्जुन पोरगा असावा तर तुझ्यासारखा बघ. अरे विनायकरावांसाठी लय मोठी गोष्ट आहे ही. हे वाक्य एकदम खरं आहे या ठिकाणी. मग भाचा कोणाचा आहे? खरे खरे लय मेहनत घेतली अर्जनी. काय राजा चला पूजा करून घेऊ. कदम बापू चला मामी या या. आई या ना. अप्पे बाबाच खूपच खुश आहेत. पिऊ खुश असणारच की. त्यांना जमीन मिळाली. आतापर्यंत नुसताच घाम गाळत होते जमिनीमध्ये, आता हक्काच्या जमिनीवर राबतील बघ. आत्या बस तू. अरे अर्जुन आता जेवायलाच बसून. चला बसायचं जेवायला. आपी तयार आहेत ना सगळे? हा तयार आहे. चला बसून घेऊ. चला चला चला. काय जमिनीच्या मालक आता जोरात आहे. मॅडम नमस्कार. झाली का पूजा? लवकर आवडलं सगळं? हो झालं. तुम्ही या जेवण. हो. शिर्के मला काही करून त्या सिटी सेंटर प्रोजेक्टवर स्टे आणायचं. मॅडम आता ते शक्य नाही. तुमचे ते एका हो. मला कळतंय माझ्या एका सईनं सगळाच घोळ झाला. शिर्के आता तिथली परिस्थिती कशी आहे? फार वाईट परिस्थिती आहे मॅडम. माझ्यापासून काही न लपवता सांगा. लोक एकमेकांच्या उरावर बसलेत. सगळ्यांचं सामान रस्त्यावर आले. मी आलो तेव्हा दोघात कुणाच्यात तरी मारामारी चालू होती मॅडम. त्या बिल्डरला काहीच वाटत नाही का हो? हे लोक खूप निर्ढावलेले आहेत मॅडम, निर्दयी आहेत. मी काय करू काहीच कळणं झालं हो. मी रात्रभर झोपली नाही माहितीये का? तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही हे मुद्दाम केलं नाही, सगळ्यांना माहितीये मॅडम. शिर्के सगळ्यांना माहिती असलं तरी काय फरक पडणार आहे? मी अशी बेजबाबदार वागलीच कशी तेच कळणं झालंय मला. मॅडम होतात चुका माणसांच्या हातून कधी कधी. नजर चुकीने झालेलं आहे मॅडम ते. तसं नाही हो शिर्के. चला की शिर्के. काय पूजा झाल्या मला? मॅडमशी बोलत होतो. नंतर बोला जेवून घ्या पहिल्या. हो बापू नमस्कार. चला चला. चल तू पण चल. नाही येते मी वाढते ना. अर्जुन तुम्ही चला, मी आलो. बर ये चला. काय ग काय झालं? काही नाही. अगं आप्या खरं सांग काय झालंय? अहो बापू
तू पण रस्त्यावर येशील. माझा तळतळाट लागून तुला. बापू 1 मिनिट हा, आलेच. अगं काय होत आहे, भूक लागली का तुम्हाला? या की दादा, या मी जेवायला वाटते, या बसा. दिप्या 2 ताट की बाळा. या ताई बसा इथं. अहो खाली कुठे बसताय, इथं बसा की वर खुर्चीवर बसा. हा मी आलेच हा. दिप्या दिप्या 2 ताट बाळ बाळ. यांना जे लागेल ते बाट बाळा. दिदे आम्ही बघतोय त्या जेवणाचं, तू जेवून घे. काय पण खाल्लं नाही सकाळपासून. जेवते की मी. ताई काही लागलं तर सांगा, आणि काही कमी पडलं तर सोबत बांधून घेऊन जावा. काय हे बघ आप्या, हे बघ इकडे, हे यश आणि दिप्या बघतील वाढायचं. तू घरातल्यांकडे लक्ष दिलंयस का? हो ताई, सावकाश उद्या. काही लागलं तर सांगा, काही कमी वाटलं तर सोबत घेऊन जा. काय काय झालंय? अहो बापू बघा की, एवढ्या उन्हातानं चालत होते ते, जेवण दिलं नव्हतं ते नाही, बरं वाटलं. नक्की काय झालंय? बापू आता आपण यांना जेवण दिलं नसतं तर कोणी दिलं असतं? काय केलं असतं त्यांनी? आप्या काय झालंय नक्की सांग मला. हा बापू माझ्यामुळे असे अनेक कुटुंब रस्त्यावर आले. काय म्हणजे? अगं सही करून आमच्या पोराबांचं आयुष्य बरबाद केलंस, आणि आता इथून नाटकं करतेस व्हय? अगं यासाठी झालेस का कलेक्टर? हे आमच्या आयुष्याची राखरांगोळी करायला? आणि हे सगळं कशामुळे झालं? माझ्या एका सहीमुळं. तू असं रडून कसं चालेल बाळा? हा तिकडे बघ, विनायकरावांसाठी किती आनंदाचा दिवस आहे. ते तुला लक्ष्मी मानतायत. हा मग तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं तर त्यांना बरं वाटेल का? बापू पण मी काय करू? तू आधी रडणं थांबव. तुला म्हटलं होतं ना पहिल्याच दिवशी मी, ही जबाबदारी म्हणजे दुधारी तलवार आहे. बापू पण मी आता हे सगळं घेऊन नाही ना जगू शकत. असं नको म्हणूस. अगे बघ, बापूला खात्री आहे तू या गरिबांची सोय झाल्याशिवाय शांत नाही बसणार. तू नक्की त्यांच्यासाठी काहीतरी करशील. बापू पण मला हेच कळत नाही, असं झालं कसं? अहो मी नाही तेव्हा एक शब्द वाचते ना, एवढी मी बेजबाबदार वागले कशी, लगेच सही कशी दिली मी? झालं ते झालं आप्या. बघ नक्की आठवून बघ, तुझ्या नकळत कुणी सह्या घेतल्या का? कारण जाणून बुजून तर असं करणार नाहीस बाळा. मग असं कसं झालं? तेच तर ना बापू, अहो असं कधीच होत नाही. मला हेच लक्षात येत नाही मी ही सही केली कधी. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये कोणी पाहिलं आणली का? मी हे सगळं घरी केलं का? मला काहीच लक्षात येणं झालंय हो, काहीच कळणं झालंय मी असं कसं केलं. ठीक आहे आप्या, हे बघ शांत हो आणि शोधून काढ हे कोणी केलंय, आणि त्याला अशी शिक्षा देणार त्याच्या आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. अशा माणसांच्या डोळ्यात अश्रू आणलेत त्यानं. अर्जुन बापू काय किती वेळ झाला? आत्या किती उशीर झाला? सगळं जेवायला थांबले, तू वहिनी आत्या थांबले. चल ना जेवून घे. आणि काय जास्त विचार नको करू, झालं गेला तर ते सोडून. नाही अर्जुन, कुणावर अन्याय झालेला तिला अजिबात सहन होणार नाही. मला माहिती आहे तिचा स्वभाव. तू चल बर माझा आई. हे बघ जे काय झाले ना आपल्याला तू शोधून काढ.